कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, तुझे आभार कसे मानू ना, मला खरंच कळत नाही। म्हणजे हे जे दिवस आहेत ना, हे दिवस, हे सगळे क्षण आतापर्यंत माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण आहेत। फायनली पारूच्या रूपाने मला माझी लाईफ पार्टनर मिळाली। वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या मळ्यामध्ये पारू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह। म्हणताना तुला धनी अंग भरू येड्यावानी उडतोय जणू पारवा। काय बोललीस तू? परत एकदा बोल, परत एकदा बोल। धनी किती गोड वाटतं तुझ्या तोंडून, माहितीये धनी। पारू, पारू इकडे इकडे बस ना, इकडे बस ना, बस ना। पारू बघ ना, किती छान वाटतंय ना। मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे। काय चाललंय तुमचं? काय झालं? आधी तुम्ही त्या फोटोतल्या डोळ्यांशी बोलायचा आणि आता तुम्ही हे असं चंद्र चांदण्यांसोबत बोलताय। नक्की काय झालंय तुम्हाला आदित्य सर? तुला नाही माहिती मला काय झालं? खरंच सांग, तुला नाही माहिती मला काय झालं? वेड लागलंय मला पारू, मला तुझ्या प्रेमाचं वेड लागलंय असं वाटतं ना। आदित्य सर, काय काय चाललंय? हळू बोला जरा, ऐकल ना कुणीतरी। ऐकू दे, कोणाला ऐकायचं त्यांनी ऐकावं, कोणाला नाही ऐकायचं त्यांनी नाही ऐकावं, मला काही फरक पडत नाही। पण पारू, तुझ्याशिवाय एकही क्षण जगणं आता खरंच अशक्य आहे। पण प्रेम ही भावना इतकी सुंदर असते, इतकी कमाल असते, हे मला आधी कसं माहिती नव्हतं यार। पण मी त्याचा कधी विचारच केला नाही। असो, जे काही आहे ते आता उद्या आई आल्यानंतर मी तिला सगळं काही सांगणार आहे। आदित्य सर, मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, देवी आईंना तुमच्या वनाऱ्या बायकोकडनं, त्यांच्या वनाऱ्या सुनेकडनं लई अपेक्षा आहेत। असू दे ना मग। आणि त्यांच्या अपेक्षेत मी कुठेच बसत नाही सर। पारू, हे बघ सर, हे बघा, तुम्ही जर का देवी आईंना समजा सांगितलं ना, तर त्यांना ते नाही आवडणार। मला माहिती आहे, आईच्या तिच्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत आणि असणारच आहे, आणि ती तिच्या जागी योग्य आहे। आफ्टर ऑल ती माझ्या सुखाचाच विचार करते ना। पण तिला हे नाही माहिती, माझं सुख, माझा आनंद हा तुझ्यात आहे, तुझ्या सोबत आहे। त्यामुळे जेव्हा तिला कळेल की मी माझा लाईफ पार्टनर म्हणून तुला निवडलं, तेव्हा तिला खूप आनंद होणार आहे। पण आदित्य सर, तुम्हाला हे कळत कसं नाही की मी फक्त एक नोकर आहे। पारू, तू हा शब्द तुझ्या मनातही आणायचा नाही। पारू, अख्खं घर कधी तुला ते तुझे म्हणालीस तसं ट्रीट करतं का? आईचा किती जीव आहे तुझ्यावर माहिती आहे ना। प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो, असले वाईट साईड विचार नको आणूस मनात। प्लीज सगळे चांगले विचारा, प्लीज। क्या बात है, क्या बात है। म्हणजे जे मी इतके दिवस इमॅजिन करतोय ते फायनली माझ्या डोळ्यांच्या समोर आहे। अरे यार, क्या बात है। मी आले। अगं कशाला? थांब। कसला पचके आहेस रे? काही तुला झोपायचं नाही का? ओके, सॉरी, मला काय माहित निघून जाईल यार। बरं, अजून एका गोष्टीसाठी सॉरी, ते मी प्रियाला फार वेळ बाहेर थांबवू शकलो नाही, सॉरी। अरे ओके रे, तुझ्यामुळेच तर आम्ही दोघं आज एकत्र आहोत। अरे प्रीतम, तू खरंच यार मला खूप छान कॉन्फिडन्स दिलास प्रपोज करण्याचा। पण आता खरा प्रवास पुढचा आहे।
म्हणजे आईला सगळं सांगायचं पण काही झालं तरी मी उद्या तिला सगळं काही सांगणार आहे म्हणजे सांगणार आहे. ऐक ना काय मी काय म्हणतो, जरा घाई होते असं नाही वाटत आहे तुला? योग्य वेळेची वाट बघ ना. ब्रो, मी आजपर्यंत आईपासून कधीही कुठली गोष्ट लपवली नाहीये आणि इतकी महत्वाची गोष्ट तर नाहीच नाही. हो, पण ते मूर्ती प्रकरण झाल्यापासून ती टेन्शन मध्ये असते रे. आणि मी असं म्हणत नाही की तू सांगूच नको, तू सांग. जरा परिस्थिती बघून घे. आई प्रत्येक परिस्थितीत ठामच असते. आणि तिला जर का बाहेरून कुठून काही कळलं त्यापेक्षा मी सांगितलेलं बरं आहे ना. हा, ते पण आहेच. हा, उद्या मी तिला सांगणार. बरं, उद्या सांगशील, आता झोपशील ना? चल, उशीर झालाय. झालाय उशीर? मग काय, चल. ओके चल. गुरुजी यशवंत बाळा, गुरुजी, तुमचा निरोप मिळाल्या आम्ही लगेच निघालो. खरं सांगू तर त्या दिवसापासून मन खूप अस्वस्थ आहे हो. अहिल्यादेवी, जे घडलं ते निश्चितपणे घडायला नको होतं, पण विधिलिखित आपण टाळू शकत नाही. गुरुजी, आदित्यला असं संकटाच्या छायेत बघवत नाही हो. तुम्ही काहीतरी ठोस उपाय सांगा ना. अहिल्यादेवी, तुमची पुण्याई आदित्य सोबत होती, आहे आणि राहणार. पण ज्या व्यक्तीमुळे मूर्तीचा अवमान झाला त्या व्यक्तीला देवाला शरण जावंच लागेल, कारण दुसरा पर्यायच नाही आहे. राहिला प्रश्न आदित्यचा. आदित्यच्या जीवावर संकट होतं हे खरं आहे, पण कर्मगती वेगळीच असते. आदित्यच्या जीवावर आलेलं संकट दुसऱ्या कोणीतरी आपल्या स्वतःवर घेतलेलं आहे. त्यामुळं आदित्यच्या डोक्यावर असलेली मृत्यूची छाया आता दुसऱ्याच्या मस्तकावर आहे. एखाद्याच्या जीवावरचं संकट स्वतःच्या जीवावर घेणं हे फार अवघड आहे. सक्षम माणूस लागतो त्यासाठी. हे केवळ जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय होत नाही. आता आपण एकच करू शकतो, आदित्य आणि ती व्यक्ती यांचं रक्षण कर, अशी आपण परमेश्वराची प्रार्थना करू शकतो. माझ्या आदित्यचं आणि ती जी कोणी व्यक्ती आहे तिचं रक्षण कर देवी. या निश्चिंतपणे सुखरूप घरी जा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.